पवार आमदार यांना या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावं, त्यांना त्यांची सुरक्षा वाढविण्यात यावी किंवा त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा जीव देखील या ठिकाणी धोक्यात आहे की महाराष्ट्र बंद 2 मार्चला करायचा आणि 2 मार्चला संपूर्ण महाराष्ट्राचं संविधान आर्मीचं राज्यव्यापी रेल रोको आंदोलन, अजितदादा पवार आक्रोश न्याय रेल रोको आंदोलन पुण्याला 2 मार्चला दुपारी 2 वाजता आम्ही त्या ठिकाणी पुणे रेल्वे स्टेशनला या ठिकाणी करणार आहोत। आज ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध संघटनांच्या वतीने राष्ट्रीय केंद्रीय कार्यालय संविधान भवन या ठिकाणी अकोला जिल्हा अध्यक्ष अनुभाई वानखडे, त्याचबरोबर या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मीचे अकोला जिल्हा महामंत्री पत्रकार साबीर भाई, त्याचबरोबर ऑल इंडिया संविधान आर्मीचे बाळापूर तालुका अध्यक्ष, झुंजार नेते, तंटामुक्तीचे कोळासा गावचे अध्यक्ष आणि बाळापूरचे संविधान आर्मीचे तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर संविधान कामगार क्रांती आघाडी या आर्मीचे देखील अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष आणि पारसचे अध्यक्ष आयुष्यमान आमचे शेगोकार साहेब साजनभाई शेगोकार, त्याचबरोबर तालुका युवा अध्यक्ष बाळापूर श्री यशभाई बोदोडे आणि जिल्हा महामंत्री पारस वीज निर्मिती केंद्र ऑल इंडिया संविधान कामगार क्रांती आर्मी जिल्हा महामंत्री बोदोडेजी, दीपनगर येथील आमचे सोहेल पठाणजी आणि उपस्थित या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज अकोला जिल्ह्याच्या वतीने ऑल इंडिया संविधान आर्मीमध्ये प्रवेश केला। त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत आहे। सर्वांना या ठिकाणी पद देऊन त्यांना या संपूर्ण संविधान बचाव चळवळीमध्ये आणि संविधानवादी चळवळीमध्ये त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो। त्याचबरोबर या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचा जो प्लेन क्रॅशमध्ये या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि या संपूर्ण मृत्यूची चौकशी झाली पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात ऑल इंडिया संविधान आर्मी आणि आमच्या विविध संघटना आणि मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष जगनभाई सोनवणे शिवाय या संपूर्ण देशामध्ये नाशिक आणि जळगावच्या व्यतिरिक्त कुठेच रेल रोको आंदोलन, कुठेच महामोर्चा आंदोलन आतापर्यंत झालं नाही। अजितदादा पवार साहेबांनी अनेकांना आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, अनेकांना मोठमोठ्या पदावरती नेलं, परंतु या ठिकाणी रोहितदादा पवार किंवा अमोल मिटकरी आमदार आणि संविधान आर्मी शिवाय या ठिकाणी नंतर बजरंग सोनवणे खासदार या 4 जणांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी कोणी आतापर्यंत कुठलं आंदोलन केलेलं नाहीये। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शांत नाही आहे, कारण की या ठिकाणी ज्या पद्धतीने निडरपणे जीवाची पर्वा न करता रोहितदादा पवार ज्या पद्धतीने संपूर्ण प्रकरण या ठिकाणी तडीस नेण्यासाठी आणि अजितदादा पवार यांना मरणोत्तर न्याय मिळाला पाहिजे म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेत आहेत त्याच पद्धतीने आम्ही देखील या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत की या ठिकाणी VCR जो कंपनीचा जो मालक आहे त्याचा मुलगा आणि तो स्वतः या 5 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत आहे सिंग म्हणून, या बाप बेट्याला या ठिकाणी या 5 जणांच्या मृत्यू प्रकरणी या मालकाला या ठिकाणी अटक झाली पाहिजे। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची जी आहे CID चौकशी होत असेल, CBI चौकशी होत असेल, परंतु त्या व्यतिरिक्त विदेशातल्या देखील 2 एजन्सींच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार आमदार यांना या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळावं, त्यांना त्यांची सुरक्षा वाढविण्यात यावी किंवा त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा जीव देखील या ठिकाणी धोक्यात आहे, त्याच्यामुळे त्यांना देखील या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी
जोपर्यंत महाराष्ट्राचं मुख्यमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्र शासन, देशाचं सरकार, देशाचे गृहमंत्री, देशाची सरकार जोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी होत नाही, कारण काही लोक म्हणतात की बॉम्ब ब्लास्ट झाला, खासदार काही आमदार म्हणतात की त्या ठिकाणी घातपात झाला, काही लोक म्हणतात की त्या ठिकाणी अपघात झाला, काही लोक म्हणतात की त्या ठिकाणी जे आहे हे संपूर्ण घटनेच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात संशयाचं फार मोठं एक वादळ उठलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही ठरवलेले ऑल इंडिया संविधान आर्मीने भुसावळच्या केंद्रीय संविधान भवन या ठिकाणी राज्य कमिटीची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्वानुमते ठराव केला की पुन्हा या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र बंद 2 मार्चला या ठिकाणी 2 मार्च 2026 ला आम्ही करू आणि पुण्यामध्ये ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने एकमेव मागणीसाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या संपूर्ण प्लेन क्रेजची संपूर्ण उच्चस्तरीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे. ही मागणी आमची कायम पहिल्यापासून आहे. त्याच्यामध्ये इतर ज्या सगळ्या मागण्या या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आहेत त्या मागण्या त्याच्यामध्ये एकत्रित करून आजच्या या बैठकीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे की महाराष्ट्र बंद 2 मार्चला करायचा आणि 2 मार्चला संपूर्ण महाराष्ट्राचं संविधान आर्मीचं राज्यव्यापी रेल रोको आंदोलन, अजितदादा पवार आक्रोश न्याय रेल रोको आंदोलन पुण्याला 2 मार्चला दुपारी 2 वाजता आम्ही त्या ठिकाणी पुणे रेल्वे स्टेशनला या ठिकाणी करणार आहोत. तेव्हा सर्व संविधान प्रेमी, सर्व संविधानवादी आणि सर्व परिवर्तनवादी, सर्व शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्या सर्व लोकांनी एका हातामध्ये तिरंगा आणि संविधान घेऊन 2 मार्चच्या पुण्याच्या रेल रोको आंदोलनामध्ये आणि महाराष्ट्र बंद जो आम्ही पुकारलेला आहे, कारण घटना मोठी आहे. आम्ही जरी या ठिकाणी छोटे छोटे माणसं, छोटे छोटे कार्यकर्ते, छोटे छोट्या संघटना आणि या देशव्यापी ऑल इंडिया संविधान आर्मी देशव्यापी संघटना आहे, महाराष्ट्रव्यापी संघटना आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात संविधान आर्मीचं एक वादळ उभं राहिलं आहे. संविधान आर्मीची एक महाराष्ट्रात लाट निर्माण झाली आहे आणि म्हणून संविधान आर्मी जी आहे अनेक वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये सर्व विभागवार आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रेल रोको आंदोलन केलेले आहे आणि 5 अधिवेशन संविधान आर्मीचे या ठिकाणी झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी पुन्हा हे जे आहे आंदोलन रेल रोको आंदोलन चलो पुणे 2 मार्च आणि महाराष्ट्र बंद. धन्यवाद. जय तिरंगा, जय संविधान, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सळसळत अंगामधी सवारी शिवबा चौकामधी. शूरवीर होता शिवबा माझा राजा आमचा थोर, दुश्मनाच्या छातीवरती तलवारीचा वार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.